अगं आलीस तू, तुला सांगायचं राहून गेलं. काय झालं? केक करणार आहे ना? अगं तेच तर ना राहून गेलं. आज माझ्या सासूबाईंची कट्टा पार्टी आहे. त्यामुळे आजचा केक उद्या करू. कट्टा पार्टी? ते काय बाबा? अगं कट्ट्यावर सगळे जमतात, त्या लोकांची पार्टी. तुला माहीत आहे ना, माझ्या सासूबाई रोज फिरायला जातात. कधी बागेत तर कधी बीचवर. मोठा ग्रुप आहे त्यांचा. चल आज आपण पण जाऊ. नको गं, त्यांच्यात आपण कशाला? अगं सासूबाईंनीच तुलाही घेऊन यायला सांगितलं आहे. हे 2 डबे घेऊन जायचे, असे म्हणून नंदा आणि तिची मैत्रीण दोघी सासूबाईंच्या कट्ट्यावर निघाल्या. शहरातल्या मोठ्या पार्कमध्ये भल्ला मोठा जमाव होता. पुरुष आणि स्त्रिया सगळेच वयस्कर, पण त्यांच्याकडे पाहिले तर सगळे उत्साही दिसले. आम्ही तिथे गेल्यावर सासूबाईंनी माझी आणि शीलाशी ओळख करून दिली. थोड्या वेळाने समोरच्या इमारतीतील मीना काकू आणि त्यांची सूनही 2 डबे घेऊन आल्या. असे बरेच जण येत होते. बरोबर 5 वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. एक वयस्कर तरुण उभा राहून बोलू लागला. माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपली पार्टी खास आहे. आज आपल्या पार्टीत आपल्या सर्वांच्या लेकीसुनाही आलेल्या आहेत. आम्ही आता ज्येष्ठ नागरिक आहोत. आम्ही आमच्या कर्तव्यातून मुक्त झालो. मुले आपली आपापल्या संसारात रमली आहेत. त्यांच्या संसारात लुडबुड करणे बरोबर नाही. उगीच त्यांना सल्ला द्यायच्या भानगडीत पडू नका. आपण मनानं राहावं. त्यांनाही सुखाने जगू द्यावं. आपल्या लेकीशी जसे नाते ठेवतो तसे सुनांशी ठेवा आणि वागा. जसे द्याल तसे घ्याल. पुढे त्यांचीच मदत लागणार आहे, तेव्हा गुण्यागोविंदाने राहावे. नंतर गोविंदपंत उभे राहिले. सदाशिवने सांगितले, आम्ही आता ज्येष्ठ आहोत. अहो पण आपल्यातल्या बऱ्याच जणांना बालिशपणा अजूनही आहे. आयुष्य सुंदर जगायचं आहे तर तो खूप फायद्याचा असतो. आम्ही सुरुवातीला फक्त 4 जण होतो आणि तेही पुरुषच. पण आता ह्या 2 वर्षात आपला समूह केवढा मोठा झाला बघा. त्याला कारण ह्या सर्व आपल्या मैत्रिणी या ग्रुपात वेगवेगळे उपक्रम राबवतात. महिन्यातून 4-5 वेळा आपल्या खवय्या पार्टी असतात. त्यात आम्ही पुरुष कधीही स्वयंपाकघरात घुसलो नव्हतो. आत्ता मस्त डिश बनवतो. आपले सारे छंद आवडी आमच्या संसाराच्या कामामुळे जोपासले नव्हते, ते आता पूर्ण करता आलेत. आम्हाला आमच्या बायकांचे बरेच गुण माहीत नव्हते, ते आता कळायला लागले. असे एक जण येऊन ज्येष्ठ नागरिक समूहाबद्दल बोलू लागले. या सगळ्यांनी मिळून एक मोठा हॉल घ्यायचं ठरवलं. तिथे सगळे खेळ, कला, वाचनालय, नाच गाणे, सर्वांचे छंद जोपासण्याचे. पावसाळ्यात बागेत बीचवर जाणे शक्य नसल्याने त्यांना सगळे हॉलमध्ये करता येणार होते. तसेच कधी अडचणीत छोट्या कार्यक्रमाला हॉल भाड्याने देता येणार असेही मत व्यक्त केले. तसेच 1 दिवसीय 8 दिवसीय पिकनिक काढायचा व त्याकरता लेकीसुनांनी पुढाकार घेऊन त्या आयोजित कराव्या हेही सांगण्यात आले. ह्यामध्ये सासू सासरे आई बाबा सगळे एकत्र. त्यामुळे ज्येष्ठांची एक शाळा आणि त्यांना मदतीस म्हणून जमेल तसे तरुणांनी पुढे यायचे ठरवले. नंतर सगळ्यांनी डब्यातला खाऊ डिशमध्ये घालून दिला आणि एकमेकांना निरोप घेऊन घरी निघाले. वाटे शीलाने नंदाला विचारले, "वाह गं नंदा, मस्तच की हे ज्येष्ठांचे." अगं त्यांचे नियमित सकाळी व्यायाम, योगा, हास्यासन, चालणं, धावणं सगळं नियोजित चाललेलं असतं. छानच गं. सासू सासरे, आई वडील, खरंच सगळ्यांचा एकोपा, आपुलकी आवडलं मला. सगळ्या ज्येष्ठांनी आणि त्यांच्या लेकीसुनांनी असं वागायचं ठरवलं तर आपले वृद्धाश्रम बंद पडतील. आपली भारतीय संस्कृती विकसित होईल आणि एकच नंदनवन होईल. माझ्या सासूंना पण ह्या समूहात सामील व्हायला सांगते. असं बोलून शीलाने नंदाचा निरोप घेतला व वेगळ्याच आनंदाने ती घरी परतली. मित्रांनो, खरोखरच सर्व ज्येष्ठ मंडळी अशी वागत गेली आणि सर्व लेकीसुना अशा वागल्या तर खरोखरच खूप सुंदर होईल ना. घरातील भांडणं, वृद्धाश्रम सगळंच बंद पडेल. तुम्हाला काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.